शिवोहम शिव. चांगदेवा, एवढा कसला विचार करतोयस? आपलाच. काळोख पडलाय आणि तसं हे अरण्यही घनदाट आहे. निसर्गाला स्वतःच्या सिद्धीवर चालवणारा तू, घनदाट अरण्याचं तुला रे कसलं भय? प्राणापेक्षा प्रिय लोक जेव्हा सोबत असतात तेव्हा मन कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायचं धैर्य करत नाही. आपण रात्री आज इथंच विसावा घेऊया. पुढचा प्रवास उद्या सकाळी सुरू करू. चांगया, अरे किती काळजी करशील आमची. नाहीतर सारा प्रवास आमची काळजी करण्यातच सरून जाईल. निवृत्तीनाथा, माझ्यासाठी हा फक्त केवळ प्रवासच नाही, सारा जन्मच तुमच्या सेवेत राहावा अशी मनोमन इच्छा आहे. आपल्या सेवेत आणि सहवासात ईश्वर सवय असण्याचं समाधान मिळतं. आपण या वृक्षाखाली विश्रांती करूया. शंभो शंकर शिवशंकर, शंभो शंकर शिवशंकर. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय, मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय, नंदीश्वर प्रमथनाथ माहेश्वराय, मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय, तस्मै मकाराय नमः शिवाय. पाहिलंत, जो निसर्ग माझ्या शब्दावरती ऋतू बदलायचा तो आता कोणाचंही ऐकायला लागलाय. नाही, हे असं नाही चालणार. योग्याचे वस्त्र घातले आणि 4 मंत्र मुखोदित केले म्हणजे कोणी योगी होत नाही. त्याला 1400 वर्ष तप करावं लागतं, त्याग करावा लागतो. परंतु प्रत्येकाच्या त्यागाचा आणि तपाचा काळ हा निराळा असतो. कुण्या साधकाला काही काळातच सिद्धी प्राप्त होते, पण काहींना 1400 वर्ष तपश्चर्या करावी लागते. परंतु शेवटी साध्य होणारा परिणाम हा एकच असतो. जो अभिषेक मी केला, तुम्हीही तोच केला असतात. नाही, कदापि नाही. जेवढी तपश्चर्या कठोर असते तेवढीच प्राप्त झालेली सिद्धी प्रखर असते. अरे, तुझ्यापेक्षा मोठ्या धारेचा आणि अखंडित दुग्धाभिषेक मी करू शकतो. शिवोहम शिवोहम. प्रचंडम प्रकुष्ठम प्रगल्भम परेशम, अखंडम अजम भानुकोटी प्रकाशम. त्रय शूल निर्मूलम शूलपाणिम, भजेहम भवानीपतिम भावगम्यम. शिवोहम 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 शिवोहम. तुम्ही मला कमीपणा दाखवण्यासाठी हे करत आहात, पण मी नेमकं काय करू शकतो याची तुम्हाला कल्पना नाहीये. या उपमर्दाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. या दैवी पोरांकडे बघण्याची तुझी पात्रता नाहीये. आणि तुझी त्यांच्या सवय राहण्याची.
गुरुदादा, मगाशी मला तुझ्या मुखावरची निराशा जाणवली. चांगयाचं वागणं तुला आवडलं नाही ना? ज्ञाना, कोणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या क्षणी जे योग्य वाटेल तसा तो व्यक्त होत असतो. पण माणसाला दूर करणारी सिद्धी काय उपयोगाची? आपण कोणापेक्षा तरी श्रेष्ठ आहोत असं सतत सिद्ध करावं असं वाटणं, याच भावनेतून हे वर्तन घडत असावं. ही भावना चांगयाच्या मनी आहे. म्हणजेच मुक्तेने दिलेलं आत्मज्ञान त्यानं केवळ ऐकलंय, ते केवळ शब्दापुरतच मर्यादित राहिलंय. मुक्तेनं खऱ्या अर्थानं तिच्या शिष्याची अवस्था जाणली. पण मुक्ताईनं चांगयाला अनुभवातूनच तर ज्ञान दिलं. पण त्याची अनुभूती येणंही तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर मनाच्या कोपऱ्यात लपलेला अहंकार कधीच दूर होणार नाही. आणि जिथे अहंकार आहे तिथे हरीचा वास कधीच नसतो. प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही जनी वनी काज करुणी असती. नारायण नाम जपताची दोन्ही एकतत्वी करणी सांगी जे गुज. आशेचे विलास गुंफोनिया महिमा सत्वी तत्व सीमा निज ज्ञाने. निवृत्ती तत्वता मनाचे मोहन नित्य समाधाने राम नामे. नित्य समाधाने राम नामे. नित्य समाधाने राम नामे. चांगया थांब, मी आवरतो माझं. काय झालं ज्ञानेश्वरा? तुझा माझं काही चुकलं का ज्ञानेश्वरा? मी समजलो नाही. ते तुझं तुलाच कळायला हवं ना. गुरुदादा आत्ता येईल स्नान करून. अजूनही तू पाणी आणलेलं नाहीयेस. जातो, आता लगेच जातो. म्हणजे तू आत्ता जाणार? इतका वेळ काय करत होतास? ज्ञानेश्वरा, मी आवरावर करत होतो. काय आवरावर करत होतास? सारं काही तर गुरुदादा आणि मीच करत असतो. तू नुसताच असतोस आमच्यासमोर. आम्हाला काय हवं आणि काय नको हे विचारण्याशिवाय तू काय करतोस अजून? आता असा शुंभासारखा काय पाहत राहिलायस? जा, जाऊन पाणी घेऊन ये. अरे या देहाला काहीतरी कष्ट पडू दे. आधी ज्ञानेश्वर या शब्दात आणि स्वरात माझ्याशी कधी बोलले नाहीत. आजच काहीतरी चुकलं असेल. काय निवृत्तीनाथ, आपण आलात पण स्नान करून? मला क्षमा करा, मी आपल्यासाठीच पाणी आणायला चाललो होतो, पण मला विलंब झाला. आपण क्रोधित होऊ नका, मी आता लगेच पाणी घेऊन येतो. सांगाया, शांत हो. अरे किती करशील? असं बोलून मला पर्क करू नका. पर्क नाही, हे सत्य आहे. आपण प्रवासाला निघाल्यापासून तू आमच्यासाठी किती करतोयस. तुमच्या सहवासात मला परमानंद लाभतो. परमानंद हा हरीच्या सहवासात लाभतो. त्याच हरीचं रूप मला तुमच्यात दिसतं. मनातला अहंकार गेल्याशिवाय माणसात काय किंवा पाषाणात काय, हरीचं निराकार रूप नाही रे दिसत. म्हणजे काही नाही. प्रवासात आमची काळजी घेऊन तू खूप दमला असशील. मी पाणी आणतो, तू विश्रांती घे. दे माझ्याकडे. नाही नाही, आपण आराम करा. काही काळच उरलाय आपल्या सहवासाचा. या काळात मला आपली जितकी जमेल तितकी सेवा करू द्यावी.
खरी सेवा ही हरिनामाची असते. माझा ऐक, तू विश्रांती घे, मी आणतो पाणी. अहो पण दे माझ्याकडे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आत्ता काय झालं? चांगया? हा नाही, काही नाही. ज्ञानेश्वर तिथे एकटे असतील, मी त्यांना सहाय्य करायला जातो. गुरुदादा चांगया आला की आपण निघूया. चांगया तू पाणी कुठे? चांगया, अरे मी काय विचारतोय? ज्ञानेश्वरा, मला क्षमा करा. क्षमा करा? अरे आता क्षमा मागून काय उपयोग? काम पूर्ण केलं नाहीस ना? हो हो, मी निघालो होतो, पण काम पूर्ण झालं का? अरे कावड कुठे आहे? निवृत्तीनाथाने आग्रह केला म्हणून त्यांच्याकडे कावड सोपून आलो. वा, गुरुदादाने आग्रह केला आणि तू कावड सोपून मोकळा झालास. नुसता कामचुकार झालायस, एकही काम धड करायला नको. असो, दादा आला की आपण निघूया. बघ चांगया, अरे किती अवधी झाला तरी अजूनही गुरुदादा आलेला नाहीये. अरे तुला कसलं भान आहे की नाही? अरे एवढा 1400 वर्षांचा अजस्त्र देह केवळ भोजनासाठी आहे का? आपली कर्तव्य तरी तुझ्या लक्षात आहेत की नाही? ज्ञानेश्वरा, मी माझी कर्तव्य जाणतो. माझ्याकडून काही चूक झालीये का? अरे सांगितलेलं काम तर तू केलं नाहीच आणि आता विचारही करत नाहीयेस. अरे मग तू स्वतःहून काय करणार आहेस? माझा गुरुदादा अजूनही इथे आला नाहीये, याचं तुला काहीच कसं वाटत नाही रे? नाही, तसं नाहीये. मला दिसतं तर तसंच आहे. पण ज्ञानेश्वरा, माझं ऐकून तरी घ्या. मला काही एक ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता आपण गुरुदादाला शोधायला जातो. चल. गुरुदादाची झोळी आणि कावड इथंच आहे. म्हणजे गुरुदादा इथेच कुठेतरी असणार. गुरुदादा, निवृत्तीनाथा, गुरुदादा, ओ निवृत्तीनाथा, गुरुदादा, ओ निवृत्तीनाथा. अरे गुरुदादा, 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 ओ निवृत्तीनाथा. गुरुदादा, गुरुदादा. या घनदाट अरण्यात प्राणी आणि श्वापद असतात. गुरुदादाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? ज्ञानेश्वरा, हो काय बोलताय तुम्ही? असं कसं होईल? चांगया, माझ्या गुरुदादाला जर काही झालं तर मी तुला कधीही क्षमा करणार नाही. तुला नेमून दिलेलं काम जर तू निमूटपणे केलं असतं तर हे झालंच नसतं. क्षमा करा. पुन्हा क्षमा मागतोयस? नाही, चुकलं माझं. आपण आज्ञा करा. माझ्या सिद्धीने आता निवृत्तीनाथांना पाहतो. क्षणात त्यांचा ठाव ठिकाणा कळेल आपल्याला. शिवोहम 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 शिवोहम. शिवोहम 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 शिवोहम.
काय दिसला का गुरुदादा? काय रे तुझ्या सिद्धींचा उपयोग? नुसताच आवतो. मला तर आता शंका वाटू लागली की या सगळ्या सिद्धी तू तपश्चर्या करून मिळवल्या आहेत की कोणाला फसवून घेतल्या आहेत? ज्ञानेश्वरा, असं नका बोलू. हवा असेल तर माझा प्राण घ्या. अहो, एक एक सिद्धी मिळवण्यासाठी मी केवढी घोर तपश्चर्या केलीये हे मलाच ठाव. मग ते तुझ्यापाशीच ठेव. मला नको त्याचं कौतुक सांगूस. आता गुरुदादाला शोधणं अधिक महत्वाचं आहे. गुरुदादा, निवृत्तीनाथा, गुरुदादा, ओ निवृत्तीनाथा. दादा, अरे मी आलोय. तुझा ज्ञाना. निवृत्तीनाथा, अहो कुठे आहात? माझी चूक झाली, पण माझ्या चुकीची अशी मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. सांगया, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं घडायला तू कोण आहेस? परमेश्वर. नाही ज्ञानेश्वरा, मला असं म्हणायचं नव्हतं. मला जे कळायचंय ते कळलंय. ज्यासाठी आपण इथे आलो आहोत ते करूया. अजूनही गुरुदादाचा शोध लागलेला नाहीये. आपण दिलेल्या साधेला त्यांनी प्रतिसादही दिला नाहीये. त्याची कुठली खूणही इथे दिसत नाहीये. काय करायचं आता? गुरुदादा, निवृत्तीनाथा, गुरुदादा. ओ निवृत्तीनाथा. लहानपणी ब्रह्मगिरीच्या अरण्यात गुरुदादा असाच हरवला होता. पण जेव्हा तो सापडला तेव्हा तो आधीचा निवृत्ती नव्हता. श्री गुरु गहिनीनाथांच्या अनुग्रहामुळे जणू तो एक तेजस्वी तारा भासत होता. यावेळी सुद्धा असंच काही घडलं तर? यावेळेचं ठाऊक नाही, परंतु गुरुदादाच्या जीविताला बाधा निर्माण झाली तर त्याला कारणीभूत सर्वथा तूच असशील, एवढं मात्र खरं. सांगया, गुरुमाई तुम्ही? मी म्हटलं होतं ना, मी आहे तुझ्या सवे. नुसते डोळे मिटलेस तरी दिसेन मी तुला. गुरुमाई, हे सगळं काय घडतंय हेच कळत नाहीये मला. काय कळत नाहीये? गुरुमाई, आपण सारं जाणता. हो, पण मला तुझ्याकडून ऐकायचं असेल तर? माझं काही चुकलंय का? असं का वाटतंय तुला? ज्ञानेश्वर माझ्याशी ज्या स्वरात आणि शब्दात बोलतात त्यावरून माझं नक्की काहीतरी चुकलंय. सांगया, प्रत्येक परिस्थिती मागे विधात्याची काहीतरी योजना असते. आत्ताही तसंच काहीतरी असेल, त्याशिवाय ज्ञानादादा तुझ्याशी असं वागणार नाही. निवृत्तीनाथांवरती जी आपत्ती कोसळली ती माझ्यामुळे, असं मला सारखं वाटतंय. मी अपराधी आहे या भावनेने मन अस्वस्थ होतंय. अस्वस्थ मनच नव्या मार्गाचा शोध घेतो. ही तुझी परीक्षा समज. आजवर जे काही शिकलास त्याचं सार उलगडण्यासाठीचा हा काळ आहे. गुरुमाई, पण ज्ञानेश्वरा, हा तोच योगी ना काल दुग्धाभिषेकाने ज्याने? ठाऊक आहे मला. ह्या अशा ढोंगी माणसांना परत आयुष्यात भेटू नये असं वाटत होतं. सांगया, अरे साऱ्या गोष्टी मनाजोगत्या घडत नाहीत आणि घडूही नाही, नाहीतर जगण्यातला सारा शोधच संपून जाईल. दुःख आहे म्हणून सुखाला मोल आहे, तम आहे म्हणून तेजाचं महत्व टिकून आहे, आणि रात्र आहे म्हणून पहाटेची वाट पाहावीशी वाटते. आपण यांना गुरुदादाबद्दल विचारूया. ज्ञानेश्वरा, यांचं साह्य घेणं म्हणजे? सांगया, अरे अहंकारापायी एखादा मार्ग नाकारून अपयश येण्यापेक्षा शक्य ते सारे मार्ग जर अवलंबले तर यत्न केल्याचं समाधान तरी मिळतं.
स्वामी, हे माझे गुरु ज्ञानेश्वर. हा पोरटा आणि तुझ्यासारख्या म्हाताऱ्याचं गुरु. बाह्य रूपाने जगाची परीक्षा करणाऱ्यांना कधीच कळणार नाही माझ्या गुरुची महती. आणि आपण जर पुन्हा चांगया थांब. स्वामींच्या दृष्टीने आपण याचक आहोत. आपल्याला त्यांच्या सहाय्याची आवश्यकता आहे. स्वामी, मी आपल्याला विनंती करतो, माझा गुरुदादा कुठे आहे हे जर आपणास ठाऊक असेल तर कृपया मला सांगा. होय, आम्हास ठाऊक आहे तुझा गुरुदादा कुठे आहे ते. आणि आता तो ज्या अवस्थेत आहे ती सुद्धा माझीच करणी. म्हणजे तुझ्या गुरुदादामुळे माझ्या साधनेमध्ये व्यत्यय आला आणि त्याचं शासन म्हणून मी त्याचं रूपांतर एका वृक्षामध्ये केलेलं आहे. आता विसर तुझ्या गुरुदादाला. या जन्मात तरी तुझी आणि त्याची भेट होणे नाही. नाही, हे शक्य नाही. माझं मन मला सांगतंय की गुरुदादा इथेच कुठेतरी आहे. गुरुदादा, 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 गुरुदादा. माझ्या गुरुच्या व्यथेवर आणि वेदनेवर हसण्याने आपण किती क्षीण मनोवृत्तीचे आहात याचं दर्शन घडलंय. तुझं हसणं थांबव, नाहीतर मला त्वरित तुला इथं भस्म करावं लागेल या क्षणी. शिवोहम शिवोहम शिवोहम. अरे आम्ही भस्म झालो तर या पोराचा भाऊ कोणत्या वृक्षामध्ये आहे हे कोण सांगणार. आणि खरंय तुझं, आम्ही मगाशी खोटं बोललो. या पोराचा भाऊ पुन्हा मनुष्य रूप धारण करू शकतो, पण त्यासाठी हवी असलेली सिद्धी ही केवळ आणि केवळ आमच्या जवळ आहे. सिद्धी आणि बुद्धीबद्दल तू मला नको शिकूस. तुला संपायला मला एक क्षणी लागणार नाही, आणि मग तू आणि तुझ्या सिद्ध्या दोन्ही संपतील. चांगया रे आवर स्वतःला. अशा परिस्थितीतही स्वतःचा संयम टिकवून ठेवणं हीच योगियाची खरी खूण आहे. स्वामी, आम्ही आपल्या साधनेत व्यत्यय आणला याबद्दल मी मनापासून आपली क्षमा मागतो. परंतु माझा गुरुदादा म्हणजे माझं सर्वस्व आहे. मला त्याच्यापासून असं तोडू नका. मी आपल्याला विनंती करतो, मला सहाय्य करा. पाहिलंस पाहिलंस, तुझ्यापेक्षा हे पोरग जास्त विचारी आहे. मी करीन तुझ्या गुरुदादाला पूर्ववत, पण त्यासाठी सूर्यास्ताच्या आधी एक कार्य पूर्ण करावं लागेल. मी त्यासाठी सिद्ध आहे. तू नाही, तुझ्या या शिष्याने ते कार्य करावयाचे आहे. कारण आमच्याशी बोलताना याचा संयम ढळला, त्यामुळे त्याचं प्रायश्चित्तही त्यालाच घ्यावं लागेल. पण जर का तसं झालं नाही तर तुझी आणि तुझ्या गुरुदादाची भेट होणं शक्य नाही. ज्ञानेश्वरा, करेन. तुमच्यासाठी मी सर्व करेन. उत्तम. मग ऐक, एक गाय शोध. दिवसभर तिला चारा पाणी कर, तिचं दूध काढ, पण तेही तिच्या संमतीने. त्यानंतर पिंडीवरती बेलपत्र वाहून तिला दुग्धाभिषेक कर. इतकंच? इतकंच? ज्ञानेश्वरा, हे कार्य मी अगदी सहजपणे पार पाडीन.
पण त्यासाठी कोणत्याही सिद्धीचा वापर करता येणार नाही. तरीही माझ्यासाठी हे फार सामान्य कार्य आहे. ते सूर्यास्तापर्यंत कळेलच, तुलाही, मलाही आणि तुझ्या या गुरुलाही. ज्ञानेश्वरा, मला आशीर्वाद द्या. बालका, ही गाय आम्हाला दे. काय? ही गाय आम्हाला हवी आहे. कशा पाय? आणि कोण आहेत कोण तुम्ही? मी महायोगी चांगदेव. काय गंमत करता हो गरीबाची तुम्ही आणि महायोगी चांगदेव? होय, माझ्या गुरूंनी मला एक कामगिरी दिली आहे, ती पार पाडायसाठी यत्न करतोय. त्यासाठी मला तुझी गाय हवी आहे. हो आजोबा, जावा की. का त्रास देताय गरीबाला? त्रास नाही, मी केवळ आपली गाय घेईन, तिला चारून आणीन, एवढंच. असं? आणि बदल्यात काय? त्या बदल्यात मला काहीही नको. ओ जावा जावा. भोळा बाबडा माणूस दिसला म्हणून फसवा निघाले वय. लय पाहिले तुमच्यासारखे. म्हणजे अहो, या जगात मोल घेतल्या बिगर कुणी बी कोणासाठी काय बी करत नसतो. आणि तुम्ही हे करताय म्हणजे नक्कीच तुम्ही बहुरूपी दिसताय. माझी गाय पळवायचा डाव आहे, ठाव आहे मला. मुळीच नाही, आम्ही असं काही करणार नाही. आणि तुझी गाय आम्ही जरी घेतली तरी अशा सहस्त्र गायी आम्ही निर्माण करू शकतो. हे बघा, ही लाडाची गाय आहे माझी. तिच्या जवळपास बी कोणाला फिरकू देत नसतो. चला निघा. अहो पण एक डाव म्हणलं ना, निघा म्हणजे निघा. आता काय झालं? अरे काय झालं? सारच अवघडून बसलं ज्ञानेश्वरा. तुझ्यासारख्या महायोग्याला काय अवघड असणार आहे? ज्ञानेश्वरा, या ग्रामस्थांनी मला थारा दिला नाही. माझ्यावर विश्वास ठेवून मला कोणी गाय द्यायला तयारच होत नाहीये. साऱ्यांनी मला हकललं ज्ञानेश्वरा. अरे काय रे चांगया, एकही गोमाता तुझा स्वीकार करत नाही आणि तू स्वतःला महायोगी म्हणवतोस. आता काय करणार आहेस? ज्ञानेश्वरा, माझ्या सिद्धींशिवाय माझ्याकडे दुसरं काही नाही. आता काय सिद्धींचा उपयोग करणार, हो ना? दुसरा कुठलाच मार्ग नाहीये ज्ञानेश्वरा. प्रयत्नाशिवाय मार्ग कसा सापडेल? असो, आता मीच तुला गोमाता मिळवून देतो. चला. दादा, कोण आहे रे सारखं सारखं त्रास देतय? ज्ञानेश्वर, साक्षात ज्ञानेश्वर मला भेटायला आलेत. धन्य झालो, खरंच धन्य झालो. दादा दादा उठा. अहो, आपण माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहात. मीच आपल्याला वंदन करायला हवं. आणि मी इथे आलोय तो एक याचक म्हणून. म्हणजे हे माझे शिष्य योगीराज चांगदेव. म्हणजे ह्यो माणूस बहुरूपी नाही? नाही महाराज, चूक झाली माझी, क्षमा करा. पुन्हा अशी चूक होऊन देऊ नका. आता तरी मिळेल का तुमची? चांगदेवांना एका अत्यंत महत्वाच्या कार्यासाठी गाय हवी होती. मिळेल का? आता तुम्ही सांगायचं
आणि आम्ही करायचं. आणि हीच काय, अशा 3 गाय आहेत, त्यातली कोणती बी घेऊन जावा आपली समजून. धन्यवाद. मी सदैव आपल्या ऋणात राहीन. अहो असं काय बोलता, ही समजा मी माझ्या स्वार्थापायच करतोय ना. आणि तुम्हाला सहाय्य करून मी माझ्या पदरी 7 जन्माचं पुण्य बांधतोय. अजून काय बी सहाय्य लागलं तर हक्काने या. आणि ही गाईच काय, माझं समजा आयुष्य तुमच्या पायाशिवाय. आपले मायेचे 4 शब्द मिळाले, सारं काही मिळालं. मनापासून धन्यवाद. थांबा, देतो काय. ये गा, ये गा. ये. या, चल. हट. या, हट. या. स्वतःला जसं हवं त्याप्रमाणे, हव्या त्या समयी, हव्या त्या स्थळी, मनाला येईल ते करताना जो काही परमानंद लाभतो, तुझा धाकला बंधू म्हणजे ज्ञानेश्वरच ना रे. हो, माझा ज्ञाना, माझा सखा, सोबती होता. आता नाही. अरे म्हणजे तो तुला शोधूच शकला नाही तर सुटलीच की तुमची जन्मोजन्मीची सोबत. आमची सोबत जन्मोजन्मीची. कारण देहाची साथ जरी सुटली तरी आत्म्याची नाळ तुटत नाही. ते कळेलच आता सगळ्यांना. तुझा भाऊ मोठमोठी दिव्य करतो म्हणे, काय तर म्हणे रेड्यामुखी वेद वदवले, मृत माणसाला जिवंत केलं, निर्जीव भिंतही चालवली. आणि तो चांगदेव, त्या चांगदेवाने म्हणे व्याघ्राला अंकित केलंय, सर्पाचा आसूड केलाय, सहस्त्र वर्ष तपश्चर्या केलीये. बघूया बघूया तुला कसे वाचवतायत ते. माझ्या भाग्यात असेल ते होईल. जर भगवंताच्या मनी मी वृक्षातच बंदिस्त होणं असेल तर मी त्याचा समाधानानं स्वीकार करीन. मग तू आजन्म बंदिस्तच राहशील. परमाणुची या मांदिया, पृथ्वी पणेल वचेची वाया, देवी विश्वस्फूर्ती इया, झाकवे ना जो. म्हणून दृश्याचे झाले पणे, दृष्टी द्रष्टत्व होणे, पुढती ते गेली या जाणे, तैसेची दोन्ही. ज्ञानेश्वरा, मी गोमातेची खूप सेवा केली आणि गोमातेच्या आशीर्वादाने परत येताना मला एक बेलराई दिसली. अगदी घनदाट बेलराई होती. तेथून आपल्याला खूप बेलाची पानं मिळतील. अरे खूप पानांची काय आवश्यकता. माझ्याकडे हे एक बेलाचं पान आहे, तेच आपण भक्तिभावानं वाहूया. ते झालंच हो, पण त्या योग्यालाही दाखवू ना की आपण कोण आहोत ते. तुम्ही चला, मी तुम्हाला ती बेलराई दाखवतो.
हे कसं शक्य आहे? इथे बेलराई होती. पण आता कुठे दिसतीये? होती इथेच होती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती. सहस्त्रवधी बेलाचे वृक्ष होते इथं. ज्ञानेश्वरा, मी तुमच्याशी का खोटं बोलेन? पण सत्य काहीतरी वेगळंच दिसतंय, त्याचं काय? हे सत्य वेगळं दिसण्यामागे कोणाचं तरी कारस्थान आहे. चांगया, अरे दुसऱ्याला दोष देण्याआधी स्वतःची दृष्टी पडताळून बघावी, असं तुझ्या एकदाही मनात आलं नाही का रे? नाही ज्ञानेश्वरा, मी दोष नाही देते. मला शाश्वती आहे, त्या योग्यानंच काहीतरी केलंय. स्वतःच्या प्राप्त झालेल्या सिद्धीचा त्याला अहंकार आहे. असं? होय ज्ञानेश्वरा, या योग्यांना मी चांगलंच जाणतो. एकदा का निवृत्तीनाथ मानवी रूपात परत येऊ देत, या योग्याला मी चांगलाच धडा शिकवतो. शिकव, तुला जो धडा शिकवायचा आहे तो शिकव. पण आता तुझी बुद्धी भ्रमिष्ट झालीय. अरे परिस्थिती काय, तू बोलतोयस काय? माझ्याकडे असलेलं हे बेलाचं पानच आता वाहूया. होय, नारायण मावळाच्या हातात आता सारं करायला हवं. आपण निघूया, चला. गुरुदादा, मला ठाऊक आहे तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीस. कारण ब्रह्मगिरी पर्वतावर असताना तू म्हणाला होतास, मी कुठेही जात नाही, अनादी कालापासून इथेच आहे. अनंत, अक्षय्य, अव्यक्त. गुरुदादा, तू माझ्या सवेच असतोस आणि आताही आहेस. पण आता सामोरी ये, तुझ्या ज्ञानाची आर्त साध ऐकून तरी ये. अरे 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 अरे, काय म्हणावे याला? किती ती माया, किती ती आर्तता. तुला तर काही क्षणांचा दुरावाही सहन होत नाहीये. मग आता यापुढे कसं होणार रे तुझं? माझं जे काही होईल ते गुरुदादा सवेच आणि त्याच्या कृपेनेच होईल. मला तर तो आत्ताही इथे दिसतोय, जाणवतोय. त्याच्या तेजस्वी रूपानं माझं मन उजळून निघतंय. तो आहे, तो इथेच आहे. होय, तो इथेच आहे. आणि तुझ्या गुरुदादाला वाचवणं हे केवळ तुझ्या हातात आहे. कर, प्रयत्न कर. फार कमी अवधी आहे तुझ्या हातात. हा भास्कर काही काळातच लोपेल. पण तोपर्यंत, तोवर या शिवशंकराला गोमातेच्या दुधाचा अभिषेक झाला नाही, तर तुझा गुरुदादा तुला परत कधीही भेटणार नाही. ज्ञानेश्वराव, विनवण्या करून सुद्धा गोमाता दूध देत नाहीये. काय करावं? शब्दांचं सामर्थ्य कमी पडलं तर माझ्याकडे बाकी पण सिद्धी आहेत. अवकाशातून या शिवशंकराला महाअभिषेक करणाऱ्या या महायोगीला काहीही शक्य आहे. सिद्धीचा उपयोग करणं आता शक्य नाही. अरे त्याने अजून अनर्थ होईल. योगीराजांनी घातलेली अट विसरलास का? ज्ञानेश्वरा, अहो काय करू? माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये.
पण म्हणून स्वतःच्या बळाचा आणि सामर्थ्याचा उपयोग करणं योग्य नाही, आणि ते गुरुदादालाही आवडणार नाही. पण मग मी काय करू? हरलास हे मान्य कर. मी जिंकणं किंवा हारण्यापेक्षा माझ्यासाठी आता निवृत्तीनाथांचा जीव महत्वाचा आहे. ज्ञानेश्वरा, निवृत्तीनाथांना काही झालं तर मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही. मला हे कोडं उलगडत नाहीये. सकाळपासून शांत असलेली गोमाता अचानक ऐकेनाशी झाली. माझ्याकडच्या सिद्धीचा मी उपयोग करू शकत नाही, आणि हा नारायण सुद्धा काही क्षणात मावळेल. मी हतबल झालोय ज्ञानेश्वरा, मी हतबल झालोय. तुम्हीच मला मार्ग दाखवा. सांगया, अरे मार्ग तुझ्या समोरच आहे. तुझ्या गुरुमाईने सांगितलं तसं देहाच्या डोळ्यांनी नाही तर मनाच्या डोळ्यांनी पहा, तुला दिसेल मार्ग. आणि त्याच मार्गावर माझा निरंतर निराकार गुरुदादाही तुला दिसेल. मला जशी साथ घातलीस तशी या गोमातेलाही घाल. अहंकार गळून पडलेल्या आणि क्षमा मागायला आलेल्या लेकराला आई कधीही दूर लोटत नाही. गोमाता, माणसांचे सगळे प्रयत्न संपले की देवाच्या शरणी ते येतात. शंभो शंकर शिव शंकर, शंभो शंकर शिव शंकर, शंभो शंकर शिव शंकर. अलख निरंजन. गुरुदेव, माझं कर्म मी पूर्ण केलं. आता माझ्या निवृत्तीनाथांची सुटका करा. चांगदेवा, माझी इच्छा असली तरीही आता निवृत्तीनाथांची स्वतःचीच वृक्षातून बाहेर येण्याची इच्छा नाहीये.